Let's start the very important topic from NEET and mains point of view, that is friction. Okay, friction. फ्रिक्शन. आता फ्रिक्शन कधी प्रोड्यूस होतं? जनरली फ्रिक्शन हा का आहे, आपल्या लाईफचा एक इंटिग्रल पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. विदाउट फ्रिक्शन आपण जगू शकत नाही असं थोडक्यात म्हणू शकतो. कारण फ्रिक्शनमुळे अनेक अशा ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते आपण करू शकतो. ओके, फ्रिक्शनमुळे कुठल्या गोष्टी आपण करू शकतो की फ्रिक्शन आहे म्हणून आपण वॉक करू शकतो, आपण चालू शकतो. जर फ्रिक्शन नसतं तर आपण चालू शकलो नसतो. त्याच्यानंतर फ्रिक्शनमुळे आपण कुठलाही ऑब्जेक्ट आपल्या हातामध्ये धरू शकतो, ग्रास्प करू शकतो. ठीक आहे. तर अशा भरपूर ऍक्टिव्हिटी, म्हणजे हे तर दोन मेन एक्झाम्पल आहेत. एखादी गोष्ट आपल्याला पकडायची असेल, धरायची असेल तर फ्रिक्शनची आवश्यकता आहे. फ्रिक्शन नसतं तर कुठली गोष्ट आपण व्यवस्थित ग्रास्प करू शकलो नसतो, धरू शकलो नसतो. फ्रिक्शन जर नसतं तर कुठल्याही सरफेसवर आपण वॉक करू शकलो नसतो आणि सगळं प्रॉब्लेम झाले असते, लक्षात घ्या. सो त्याच्यामुळे फ्रिक्शन हा आपल्या लाईफचा एक इंटिग्रल पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो. याचे काही ऍडव्हान्टेज आहेत आणि काही डिसएडव्हान्टेज देखील आहेत. आता फ्रिक्शन म्हणजे नेमकं काय असतं, तर ज्यावेळी एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ठेवतो आपण, म्हणजे दोन बॉडीचा ऍक्च्युअल, पहिली गोष्ट म्हणजे दोन बॉडीचा काय असला पाहिजे, फ्रिक्शन हा फोर्स कधी क्रिएट होतो, हा कुठल्या टाईपचा फोर्स आहे, इट इज अ कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. म्हणजे फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होण्यासाठी दोन बॉडीमध्ये पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्टॅक्ट यावा लागतो. आणि कॉन्टॅक्ट आल्यानंतर एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली मूव्ह करत असली पाहिजे किंवा मूव्ह करण्याचा प्रयत्न करत असली पाहिजे, त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स एक्झिस्ट होतो. बघा, म्हणजे फ्रिक्शनल फोर्स कधी क्रिएट होतो त्याच्या मी कंडिशन सांगतोय. पहिली कंडिशन काय सांगितली, तर पहिली गोष्ट अशी आहे की दोन बॉडीज एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्या पाहिजेत. दुसरी कंडिशन काय आहे की एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर ऍक्च्युअली सरकत असली पाहिजे, स्लाइड होत असली पाहिजे किंवा सरकण्याचा प्रयत्न करत असला पाहिजे, त्याच वेळी फ्रिक्शनल फोर्स एक्झिस्ट होतो. आणि हा फ्रिक्शनल फोर्स काय करतो, तर फ्रिक्शनल फोर्स ऑलवेज अपोजेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू सरफेसेस. फ्रिक्शनल फोर्स काय करतो, दोन सरफेसेस मधली रिलेटिव्ह मोशन अपोज करायचं काम करतो. आणि त्याच्यामुळे डेफिनेशन काय येणार बघा, फ्रिक्शन किंवा फ्रिक्शनची डेफिनेशन अशी लिहिणार आपण, द फोर्स विच अपोजेस the force which opposes रिलेटिव्ह मोशन. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. फोर्स मोशनला अपोज करतो की रिलेटिव्ह मोशनला अपोज करतो, तर रिलेटिव्ह मोशन आणि मोशन या थोड्याशा डिफरंट कन्सेप्ट आहेत, हे लक्षात घ्या. ओके, द फोर्स विच अपोजेस रिलेटिव्ह मोशन between two bodies in contact, okay, the force which opposes relative motion between two bodies in contact when one body tends to move on another body, or actually moves. When one body tends to move on another body or actually moves on another body. Is called as friction. Is called as friction or frictional force. म्हणजे डेफिनेशन लक्षात आली का बघा, द फोर्स विच अपोजेस, याचं फंक्शन काय आहे, रिलेटिव्ह मोशनला अपोज करतं. द फोर्स विच अपोजेस रिलेटिव्ह मोशन बिटवीन टू बॉडीज, दोन बॉडीज मधले रिलेटिव्ह मोशनला ते अपोज करतं. त्याच्यासाठी दोन बॉडीज कशा असल्या पाहिजेत, इन कॉन्टॅक्ट मध्येच असल्या पाहिजे. हा नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स नाही, इट इज अ कॉन्टॅक्ट टाईप ऑफ फोर्स. आणि त्याच्यामध्ये काय होत असलं पाहिजे, दोन बॉडीज कॉन्टॅक्ट मध्ये असल्या पाहिजेत आणि एक बॉडी दुसऱ्या बॉडीवर सरकत असली पाहिजे ऍक्च्युअली, किंवा सरकण्याचा प्रयत्न करत असली पाहिजे. ओके, म्हणजे सरकत असली पाहिजे किंवा टेंड्स टू मूव्ह अँड ऍक्च्युअली मूव्ह मध्ये डिफरन्स कुठे होतोय. सपोज आपण काय केलं, अशा प्रकारे एक इन्क्लाइंड सरफेस घेतला आणि त्याच्यावर एक ब्लॉक ठेवला. ठीक आहे,
आता या इन्क्लाइन सरफेसचा अँगल किती आहे त्याच्यावर ते टेंड्स टू मूव्ह ऑर ऍक्च्युअली मूव्ह डिपेंड असणार आहे. समजा अँगल हा खूप कमी असेल, हा जो इन्क्लाइन प्लेन आहे हा काय आहे, एक रफ सरफेस आहे. रफ सरफेस म्हणजे काय असणार आहे, तिथं फ्रिक्शन असणार आहे. ठीक आहे. आता हा अँगल कमी असेल तर हा ब्लॉक काय असतो, या इन्क्लाइन प्लेनवर हा ब्लॉक काय होणार आहे, ऍज इट इज रेस्ट मध्ये राहणार. तो ऍक्च्युअली याला खाली ओढणारा फोर्स किती असतो हे पाठच करून ठेवायचं. तिरक्या सरफेसवर एक ब्लॉक ठेवला तर त्याच्यावर खाली ओढणारा पुलिंग फोर्स किती असतो, mg साइन थिटा. ही महत्वाची गोष्ट आहे, हा फॉर्म्युला पाठच करावा लागेल, mg साइन थिटा. इन्क्लाइन प्लेनवर एक ब्लॉक ठेवला तर खाली ओढणारा फोर्स किती असतो, mg साइन थिटा. आता mg साइन थिटामुळे हा ब्लॉक खाली जायचा प्रयत्न करणार आहे, परंतु फ्रिक्शनल फोर्समुळे अजून तिथंच थांबलेला आहे. म्हणजे ही केस कुठली झाली, टेन्स टू मूव्ह, व्हेन बॉडी टेन्स टू मूव्ह ऑन दी अनदर बॉडी. आणि हा अँगल एका सर्टन लिमिटच्या वर नेला आपण, इन्क्लाइन प्लेनचा अँगल काय केला, वाढवला, तर mg साइन थिटा कंपोनंट एवढा वाढतो की तो ब्लॉक ऍक्च्युअली या सरफेसवरून खाली सरकायला चालू करतो. तर फ्रिक्शनल फोर्स कधी एक्झिस्ट करणार आहे, ज्यावेळी ब्लॉक त्या सरफेसवर सरकायचा प्रयत्न करत असेल किंवा ऍक्च्युअली सरकत असेल त्यावेळी फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होतो. ओके, इट अपोजेस रिलेटिव्ह मोशन. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे. इट इज अपोजिट टू मोशन म्हटलेलं नाही, अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन म्हटलंय. त्याच्यामुळे ती एक महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, डायरेक्शन इज अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बघा, हा एक सरफेस आहे आणि त्याच्यावर दुसरा हा एक सरफेस आहे. एकावर एक दोन बॉडीज ठेवलेले आहेत, बॉडी ए आणि बॉडी बी. सपोज बॉडी ए ला आपण पाठीमागं प्रेस केलं, बॉडी ए ला काय करणार आहे, आपण पाठीमागं ढकलणार आहे. तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॉडी ए वर कशी असेल आणि बॉडी बी वर कशी असेल असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, बॉडी बी इज ऍट रेस्ट आहे सपोज असं समजा, आणि त्याच्यावर बॉडी ए ठेवलेली आहे आणि बॉडी ए ला काय करतोय आपण, बॅकवर्ड डायरेक्शन मोशन दिली आहे. म्हणजे बॉडी ए ची जी व्हेलॉसिटी आहे किंवा डिस्प्लेसमेंट जी आहे ती बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे टुवर्ड्स राईट केलेली आहे, टुवर्ड्स राईट, बॅकवर्ड म्हणण्यापेक्षा टुवर्ड्स राईट केलेली आहे. तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे, तर लक्षात घ्या, फ्रिक्शनल फोर्स हा कॉन्टॅक्ट फोर्स असतो. म्हणजे कुठं क्रिएट होणार फ्रिक्शनल फोर्स, जिथं बॉडीज दोन कॉन्टॅक्ट मध्ये येतात ना, तिथं फ्रिक्शनल फोर्स क्रिएट होणार आहे. आणि फ्रिक्शनल फोर्स इज अपोजिट टू द रिलेटिव्ह मोशन. आता विथ रिस्पेक्ट टू बी ए कुणीकडे निघाली, ए राईटला निघाली. ए जर राईटला जात असेल तर ए वर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स हा काय असणार आहे, टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे, कारण ए राईटला निघालाय ना. त्याच्यामुळे ए वर ऍक्ट होणारा फ्रिक्शनल फोर्स आपण स्मॉल एफ न डिनोट केला तर टुवर्ड्स लेफ्ट असणार आहे. आणि बी वर ऍक्ट होणारा फोर्स जो आहे, आता ए ला रेस्ट मध्ये आपण ऍझ्युम केलं आणि बी ला मोशन मध्ये आहे असं ऍझ्युम केलं. आता ए ला ए राईटला जाणार म्हणजे थोडक्यात त्याचा मिनिंग काय होतो, ए ला रेस्टला कन्सिडर केलं तर बी लेफ्टला जाणार, आणि बी लेफ्टला जाणार म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन त्याला काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. एफ हा बी वरचा फोर्स असणार आहे. ए वर फ्रिक्शनल फोर्स टुवर्ड्स लेफ्ट ऍक्ट होणार आणि बी वर फोर्स टुवर्ड्स राईट ऍक्ट होणार आहे. ही कन्सेप्ट थोडीशी अंडरस्टँड करायला अनेक स्टुडंटला प्रॉब्लेम होतोय, लक्षात घ्या. कारण फ्रिक्शनल फोर्स म्हटलं की आपण काय करतो, मोशनला अपोजिट. एवढंच, मोशनला अपोजिट नाही, ते रिलेटिव्ह मोशनला अपोजिट आहे. रिलेटिव्ह मोशन कशी काढायची, ए वरचा फोर्स म्हणजे मोशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी कसं आहे बघायचं, म्हणून रिलेटिव्ह वर्ड वापरलाय. ओके, ए वरचा फोर्स कसा असेल, मोशन ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी कशी आहे, ए ची मोशन विथ रिस्पेक्ट टू बी टुवर्ड्स राईट आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन त्याला अपोजिट म्हणजे टुवर्ड्स लेफ्ट येणार. आता बी ची मोशन काढायची झाली, ऍक्च्युअली बी रेस्ट मध्ये आहे, परंतु रिलेटिव्ह टू ए तो मोशन मध्ये जाऊ शकतो, कारण रिलेटिव्ह रेस्ट ऑब्जेक्टला रिलेटिव्ह व्हेलॉसिटी येऊ शकते, माहिती आहे ना. हा, तर मोशन ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए येणार आहे टुवर्ड्स, बी ऍक्च्युअली रेस्ट मध्ये आहे परंतु त्याची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी टुवर्ड्स लेफ्ट येते विथ रिस्पेक्ट टू ए. हे एक्झाम्पलच्या स्वरूपात तुम्हाला सांगतो म्हणजे समजेल कदाचित. ठीक आहे, सपोज व्हेलॉसिटी ऑफ बी 0 आहे आणि व्हेलॉसिटी, लक्षात घ्या, याला आय कॅप म्हणतो आणि याला जे कॅप म्हणतो, म्हणजे आणखी तुम्हाला क्लिअर होईल. आणि ए हा त्याच्यावर फी व्हेलॉसिटीनं किंवा फी नॉट व्हेलॉसिटीनं टुवर्ड्स राईट निघालाय, म्हणजे ए ची व्हेलॉसिटी किती लिहिणार रे, फी नॉट आय कॅप लिहिणार ना. या व्हेलॉसिटीज कसल्या झाल्या, ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटीज, रिलेटिव्ह नव्हे. ऍब्सोल्यूट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ग्राउंड. आता
ए वर ऍक्ट होणारा फोर्स काढायचा आहे, तर व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी काढावं लागेल. लक्षात आलं का? दोन बॉडीज आहेत ना, ए आणि बी, तर काय काढायचं, ए वरचा फोर्स काढण्यासाठी ए ची मोशन काढायची विथ रिस्पेक्ट टू बी. फी ए बी कसं येणार बघा, फी नॉट आय कॅप. फी ए बी म्हणजे अगोदर माहिती आहे ना, रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कन्सेप्ट आपण बघितली, आठवते का बघा. फी ए बी म्हणजे फी ए बार मायनस फी बी बार असतं, फी ए बार मायनस फी बी बार असतं. ओके, सो व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू बी येणार म्हणजे फी नॉट आय कॅप मायनस 0, म्हणजे काय येणार आहे, फी नॉट आय कॅपच येणार. म्हणजे ए ची व्हेलॉसिटी काय आहे, आय कॅप डायरेक्शन आहे, म्हणजे टुवर्ड्स राईट आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ए ची, आणि त्याच्यामुळे फोर्स त्याच्यावर काय होणार आहे, देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स ऑन ए येणार आहे मायनस आय कॅप या डायरेक्शन. हे आता लक्षात आलं का बघा. तसं आता बी वरचा फ्रिक्शनल फोर्स काढायचा असेल तर व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए काढायचं. काय करायचं, व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए म्हणजे फी बी मायनस फी ए करायचं, फी बी मायनस फी ए. आता फी बी किती आहे, खरं 0 आहे, तो रेस्ट मध्ये आहे ना, मायनस फी ए किती आहे, फी नॉट आय कॅप, म्हणजे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू ए तर मायनस फी नॉट आय कॅप. म्हणजे बी ची व्हेलॉसिटी, बी ची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कशी आहे, इन नेगेटिव्ह आय कॅप डायरेक्शन. मग फोर्स, फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन बी काय असणार आहे, अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन. अपोजिट टू रिलेटिव्ह मोशन म्हणजे आय कॅप डायरेक्शन फोर्स ऍक्ट होणार, म्हणजे बी वर ऍक्ट होणारा फोर्स या डायरेक्शन असणार. हे असं असतं, हे लक्षात ठेवावं लागेल. याच्यावर एक कॉमन क्वेश्चन असतो, एक क्वेश्चन विचारतो. क्वेश्चन इज लाईक दिस, अ पर्सन is walking to east. एक पर्सन काय होतोय, ईस्टला चालायला लागलेला आहे. पर्सन इज वॉकिंग टुवर्ड्स ईस्ट. देन डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन दॅट पर्सन इज, आन्सर सांगा. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन ऑन दॅट पर्सन. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन दॅट पर्सन इज, ही एक महत्वाची गोष्ट आहे. ओके, याचं करेक्ट आन्सर काय माहितीये का, करेक्ट आन्सर इज फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ईस्ट, हे याचं करेक्ट आन्सर आहे. इथंच मिस्टेक होते, लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला अंडरस्टँड कराव्या लागतील. एक पर्सन पूर्वेकडे जात असेल तर फ्रिक्शनल चालत असताना, म्हणजे पूर्वेकडे चालायला लागलाय तर त्याच्यावर फ्रिक्शनल, त्या पर्सनवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन असणार आहे टुवर्ड्स ईस्टच. ओके, हे कसं काय, आपण त्या पर्सनचा फक्त फूट कन्सिडर करूया. दिस इज अ फूट ऑफ दॅट पर्सन. डायग्राम चुकली वाटतं जराशी, एलिफंटचा फूट वाटत लागलाय. ओके, एलिफंट देखील ईस्टला जात असेल तर त्याच्या ओके approximately, and here there is a surface like this. आता ज्यावेळी पर्सन फॉरवर्ड डायरेक्शन जातो ना, ज्यावेळी पर्सनला पुढे जायचं असतं त्यावेळी तो सरफेसवर पाय टेकवतो आणि पाय काय करतो, बॅकवर्ड डायरेक्शन दाबतो. पाय काय करतो, बॅकवर्ड डायरेक्शन दाबतो. ठीक आहे, म्हणजे हा पाय जो आहे ना त्या सरफेसवर पाठीमागे सरकायचा प्रयत्न करायला लागला, हे लक्षात आलं पाहिजे. आता हे बघा, ब्लॉक ऑन ब्लॉक, पुन्हा एकदा बघा, ब्लॉक ऑन ब्लॉक जर असेल, ठीक आहे, तर आता बघा हा ब्लॉक पाठीमागे सरकायचा म्हणजे टुवर्ड्स राईट सरकायचा प्रयत्न करत असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी येणार आहे त्याच्यावर, टुवर्ड्स लेफ्ट येणार. म्हणजे पायावर ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे फॉरवर्ड डायरेक्शन असणार आहे, आणि त्याच्यामुळे आपण चालू शकतोय, अदरवाईज आपण चालू शकलो नसतो. आणि फ्रिक्शनल फोर्स सरफेसवर काय असणार आहे, फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॅकवर्ड. ओके, एक ट्राय करून बघा ना, की तुम्ही फॉर एक्झाम्पल सरफेसवर आणखी एक सरफेस फ्रिक्शनलेस करायचा. सपोज हा सरफेस आहे, याच्यावर ऑइल सोडायचं, ऑइल समजा हे ऑइल लेअर आहे, आणि त्याच्यावर आणखी एक प्लॅंक ठेवा आणि याच्यावर पाय ठेवा तुमचा. ठीक आहे, तुमचा पाय इथं आहे सपोज, आणि तुम्ही चालायचा प्रयत्न केल्यानंतर ही प्लॅंक काय होते, पाठीमागे जाते ना, सरकते एकदम. पुढे चालायचा प्रयत्न केल्यानंतर प्लॅंक पाठीमागे, फ्रिक्शनलेस सरफेस पाठीमागे, म्हणजे तुमचा पाय काय करतोय, सरफेसला चालण्यासाठी पाठीमागे दाबत असतोय, हे लक्षात ठेवा.
आणि म्हणजे थोडक्यात काय झाला, तुमचा पाय म्हणजे वरचा ऑब्जेक्ट झाला. इथं जी डायग्राम दिली आहे त्या पद्धतीनं तुमचा पाय म्हणजे काय झाला, ऑब्जेक्ट ए झाला, आणि सरफेस म्हणजे ज्या पाय तुमचा ज्या सरफेसवर ठेवलाय तो काय झाला, ऑब्जेक्ट बी झाला. ठीक आहे. मग तुमचा पाय काय करायला लागलाय, पुढे चालण्यासाठी पाय काय करायला लागलाय, पाठीमाग ऍक्शन द्यायला लागलाय. एव्हरी ऍक्शन हॅज, न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन, एव्हरी ऍक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. तुम्ही पायाच्या साहाय्याने बॅकवर्ड ऍक्शन देताय आणि त्याची रिॲक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स तुमच्या पायावर ऍक्ट होतो, आणि त्या रिॲक्शनमुळे तुम्ही चालताय. लक्षात घ्या, तुमच्या ऍक्शनमुळे तुम्ही चालत नाही. लक्षात घ्या, पूर्ण ऑइली सरफेस असेल, तुम्ही किती ऍक्शन दिला तरी रिॲक्शन म्हणजे फ्रिक्शनल फोर्स तिथे येणार नाही आणि तुम्ही पुढे जाऊच शकणार नाही. तिथंच पाय फक्त घासत बसणार आहे. त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आहे. इफ अ पर्सन इज वॉकिंग टू ईस्ट, डायरेक्शन ऑफ फ्रिक्शन ऑन दॅट पर्सन. म्हणजे पाय एखाद्या सरफेसवर ठेवलाय तर पुढे चालण्यासाठी पायला पाठीमागे दाबावं लागतं त्या सरफेसवर, तर आपण पुढे जातोय. आणि पाय पाठीमागे दाबतोय म्हणजे आपला पाय त्या सरफेसवर पाठीमागे सरकायचा प्रयत्न करत असतोय. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन पायावर फॉरवर्ड, म्हणजे त्या पर्सनवर फॉरवर्ड. म्हणजे पर्सन ईस्टला जात असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, ईस्टच असणार, वेस्ट नाहीये. ओके, हे बेसिक अंडरस्टँड अगोदर करा. असंच एक सिंपल एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. ओके, या काही बेसिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला अंडरस्टँड कराव्या लागतील. सपोज देर इज अ सायकल लाईक दिस. This is a cycle. It is initially at the rest and there is a person on this cycle. Okay, cycle is initially at the rest. आता तो पेडलिंग करणार आहे आणि रेस्ट मधून काय जाणार आहे, तो मोशन मध्ये जाणार आहे. आता जनरली माहित आहे की तुमचे चेन जे आहे ती बॅक व्हीलला सायकलला जनरली जोडलेली असते, फ्रंट व्हीलला तर कधी जोडलेली नसते. तर क्वेश्चन काय आहे की when a cycle moves from rest to the motion, what is the direction of frictional force on this रिअर व्हील? रिअर व्हीलवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन असेल, कशी असेल? म्हणजे सायकल फॉरवर्ड डायरेक्शन जात असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड येणार का बॅकवर्ड येणार ऑन द रिअर व्हील, असा क्वेश्चन आहे. फ्रंट व्हीलला वेगळा आन्सर येतं. ओके, सो डायरेक्शन ऑफ फोर्स, डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स ऑन रिअर व्हील, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन रिअर व्हील when सायकल इज ऍक्सेलरेटेड. हा वर्ड महत्वाचा आहे, ऍक्सेलरेट केल्यानंतर. ऍक्सेलरेट करायचं म्हणजे रेस्ट मधून मोशन मध्ये जायचं किंवा आहे ती मोशन वाढवायची. तर याचा आन्सर काय आहे ना, डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन रिअर व्हील व्हेन सायकल इज ऍक्सेलरेटेड. हा, आता तुमचं थिंकिंग जरा व्यवस्थित यायला लागलंय, लक्षात घ्या. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स, जसं वॉकिंग केस आहे ना, तसं फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड येते, बॅकवर्ड येत नाही. ओके, हे बघा, व्हील हे रिअर व्हील आहे, सपोज रिअर व्हील. ठीक आहे. आता काय करतो आपण, सायकलला पुढे नेण्यासाठी व्हीलला असं फिरवावं लागतं. सायकलला इकडे जायचं आहे सपोज, तर व्हीलला असं अँटी क्लॉकवाईज फिरवावं लागेल. म्हणजे काय करणार, हे व्हील जे आहे ना ते सरफेसवर पाठीमागं असा, म्हणजे आता इतर रफ किंवा फ्रिक्शनलेस सरफेस असेल तर तुम्ही बघितलंय ना की हे जे व्हील आहे ना ते सरफेसवर पाठीमागं घसरतं, असं पाठीमागं स्लाइड होतं. लक्षात घ्या, फ्रिक्शनलेस असेल तर बघितलं असेल. म्हणजे सेम केस झाली. ब्लॉक ए इज ऑन ब्लॉक बी अँड ब्लॉक ए इज ट्राइंग टू मूव्ह बॅकवर्ड. म्हणजे ते व्हील पाठीमागं फिरायचं, इथं पाठीमागं स्लिप व्हायचा प्रयत्न करत असतं ना ते, बघितलं असेल की तुम्ही. जास्त फोर्स लावून फिरवून बघा. ओके, ते पाठीमागे स्लिप व्हायचा प्रयत्न करत असतं. म्हणजे थोडक्यात व्हील म्हणजे बॉडी ए झाली, बी म्हणजे खालचा सरफेस झाला, आणि व्हील जे आहे ते ऍक्सेलरेट करण्यासाठी काय करायला लागलंय, ते व्हील जे आहे ना ते पाठीमागे घसरायचा प्रयत्न करायला लागलंय. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, इट इज ट्राइंग टू मूव्ह बॅकवर्ड ऑन बी अँड देअरफॉर फ्रिक्शनल फोर्स इज फॉरवर्ड ऑन ए. ओके, म्हणजे व्हीलवर किंवा सायकलवर फोर्स असणार आहे फॉरवर्ड. आणि समजा असं विचारलं, याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन करतो आता. डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स, डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन
rear wheel, when brakes are applied, ब्रेक मारला आपण मोशन मध्ये आणि ब्रेक मारला, आता त्या रिअर व्हीलवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असेल हे बघा. आपण मोशन मध्ये आहे आणि ब्रेक मारला म्हणजे त्या व्हीलला रोटेट व्हायचं थांबवणार, म्हणजे काय होणार, त्या सरफेसवर हे आता व्हील पुढे घसरत जाणार. म्हणजे आता ए ऑब्जेक्ट काय करायला लागलाय, बी ऑब्जेक्टवर पुढे घसरायला लागलाय, असा त्याचा मिनिंग झाला. ओके, म्हणजे हा बी हा सरफेस आहे, ए हा सायकलचं व्हील आहे, ब्रेक मारल्यावर काय होणार, घसरत जाणार ना पुढं, स्लिप होत जाणार पुढं, आणि त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन आता बॅकवर्ड येणार. ओके, सो इथं काय येणार आहे, एफ फॉरवर्ड येणार आणि इथं येणार आहे फ्रिक्शनल फोर्स एफ बॅकवर्ड. म्हणजे थोडक्यात ही एक कन्सेप्ट आहे व्यवस्थित. पहिली म्हणजे कन्सेप्ट हे लक्षातच ठेवायचं, ज्यावेळी आपण ईस्टला वॉक करतोय ना त्यावेळी डायरेक्शन ऑफ द फोर्स ऑन द पर्सन विल बी टुवर्ड्स ईस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर सायकलला आपल्याला ऍक्सेलरेट करायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन ऑन द रिअर व्हील काय असणार आहे, फॉरवर्ड असणार आहे. आणि आपण मुव्हिंग सायकलवर आहे आणि ब्रेक मारला तर काय होणार आहे, फ्रिक्शनल फोर्स बॅकवर्ड डायरेक्शन असणार. कारण ही साधी सोपी गोष्ट आहे. एखाद्या ऑब्जेक्टला ऍक्सेलरेट करायचं असेल तर मोशनच्या डायरेक्शनला फोर्स लावावा लागेल ना. ओके, एखाद्या ऑब्जेक्टला ऍक्सेलरेट करायचं असेल तर मोशनच्या डायरेक्शन फोर्स लावावा लागेल. आता या सायकलवर नेट रिझल्टंट फोर्स म्हणजे काय असतं रे, फ्रिक्शनल फोर्सच असतो. म्हणजे ऍक्सेलरेट करायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्डच पाहिजे ना, आणि रिटार्ड करायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॅकवर्ड पाहिजे. म्हणजे ऍक्सेलरेट करायचं असेल तर रिअर व्हीलवर ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड पाहिजे, म्हणजे मोशनच्या डायरेक्शन पाहिजे, तरच ते ऍक्सेलरेट होणार. आणि रिटार्ड करायचं असेल तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय पाहिजे, म्हणजे ब्रेक अप्लाय करायचं असेल, थांबवायचं असेल सायकलला, तर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन बॅकवर्ड पाहिजे. एवढं साधं सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. हा, तर फ्रिक्शनल फोर्स पुन्हा एकदा बघा. व्हॉट इज द फ्रिक्शनल फोर्स? इट इज द फोर्स which acts when two bodies are in contact and it always opposes the relative motion. Okay, it always opposes the relative motion. आणखी एक एक्झाम्पल देतो. एका स्कूटरच्या बॅक सीटवर, सपोज दिस इज अ स्कूटर, like this, and there are two seats on the scooter like this. There is a person which is sitting on back seat of the scooter. Question काय बघा, a person is sitting on the back seat of a scooter. आता ही स्कूटर ऍक्सेलरेट केली आणि नंतर स्कूटर रिटार्ड केली. व्हॉट इज द फ्रिक्शनल फोर्स ऍक्टिंग ऑन दिस पर्सन? जे बॅक सीटवर बसलेला जो पर्सन आहे त्याच्यावर ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार? कारण तो पर्सन जो आहे तो सीटवर बसलेला असणार आहे आणि ते सीट काय करणार आहे, त्याला फ्रिक्शनल फोर्स देणार आहे. सीट आणि त्या पर्सन मध्ये फ्रिक्शनल फोर्स जर नसेल तर तो काय होणार, सीटवरून खाली घसरून पडणार आहे. बरोबर. तर ऍक्सेलरेट केल्यानंतर व्हेन स्कूटर इज ऍक्सेलरेटेड, व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ फ्रिक्शनल फोर्स ऑन दॅट पर्सन एक्झर्टेड बाय द सीट? ओके, क्वेश्चन काय बघा, ए पर्सन इज sitting on back seat of a scooter. Okay, what is direction of frictional force? What is direction of frictional force? What is direction of frictional force exerted by, what is direction of frictional force exerted by seat on person? तर सीट न पर्सनवर एक्झर्ट केलेल्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे? when scooter is accelerated, when scooter is first accelerated and second when scooter is retarded.
तर फर्स्ट आन्सर काय येणार आहे? एफ. सेकंडचं काय येणार आहे? एक तर आन्सर फॉरवर्ड येणार किंवा बॅकवर्ड येणार. फॉरवर्ड का बॅकवर्ड एवढं सांगायचंय. फर्स्ट आन्सर काय येणार? स्कूटर ऍक्सेलरेट केल्यानंतर पर्सनवर ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे? इथं कन्फ्युजन होतंय, मोस्टली कन्फ्युजन होतंय, लक्षात घ्या. बघा, पर्सनला त्या सीटवर होल्ड करून ठेवणारा फोर्स म्हणजे कुठला? फ्रिक्शनल फोर्स. कारण फ्रिक्शन असेल तर तो पर्सन त्या सीटवर, त्यानं इतर कुठेही धरलेलं नाहीये, इतर कुठेही धरलेलं नाहीये असं ऍझ्युम करा. आणि पर्सनला त्या सीटवर होल्ड करून ठेवणारा एकच फोर्स आहे, तो म्हणजे फ्रिक्शन बिटवीन सीट अँड द पर्सन. ठीक आहे. आता स्कूटर अचानकपणे ऍक्सेलरेट केली, ओके, तर पर्सन जो आहे तो पाठीमागे पडण्याची शक्यता आहे. मग त्याच्यासाठी फ्रिक्शनल फोर्स तिथं असला पाहिजे. तर पर्सनवर ऍक्ट होणाऱ्या फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय असेल? सो दॅट ही डज नॉट फॉल डाऊन बॅकवर्ड. हे बघा, फर्स्ट केस साठी काय होणार? दिस इज द सीट अँड दिस इज द पर्सन, किंवा ते पर्सनला ऑब्जेक्ट कन्सिडर करूया, म्हणजे लक्षात येईल. ए अँड बी ऑब्जेक्ट कन्सिडर करूया. ऑब्जेक्ट ए, ऑब्जेक्ट बी. ऑब्जेक्ट बी म्हणजे काय असणार आहे? सीट असणार. ऑब्जेक्ट ए म्हणजे पर्सन. ऍक्सेलरेट केल्यानंतर पर्सन जो आहे तो पाठीमागे स्लाइड होणार का पुढे स्लाइड होणार? साधा सोपा क्वेश्चन आहे. पर्सन सीटवर पाठीमागे सरकायचा प्रयत्न होणार आहे का पुढे सरकायचा प्रयत्न होणार आहे? ऍक्सेलरेट केल्यानंतर ए पाठीमागे सरकणार का पुढे सरकणार? पाठीमागे सरकणार ना. मग फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय येणार? फॉरवर्ड येणार का बॅकवर्ड येणार? फ्रिक्शनल फोर्स येणार आहे फॉरवर्ड व्हेन स्कूटर इज ऍक्सेलरेटेड. आणि स्कूटरला ब्रेक मारला, रिटार्ड केला म्हणजे काय? रिटार्डेड म्हणजे डिसेलरेटेड किंवा ब्रेक मारला. ब्रेक मारल्यावर काय होणार? तो पर्सन पुढे स्लाइड होणार ना, पुढे सरकणार नाही, पुढच्या पर्सनवर जाऊन आदळणार. ओके. मोटरसायकलवर बॅक सीटवर बसलाय का नाही कधी? आणि कुणीतरी ब्रेक मारलाय का नाही? ब्रेक मारल्यावर काय होतंय? तुम्ही पाठीमागे जाऊन पडताय का त्या पर्सनवर जाऊन पुढे आदळताय? त्या पर्सनवर पुढे, म्हणजे सीटवर तुम्ही पुढे घसरणार ब्रेक मारल्यानंतर. पुढे घसरणार म्हणजे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काय येणार आहे? बॅकवर्ड. दॅट इज द कन्सेप्ट यू शुड नो. जास्त कन्फ्युज होऊ नका, कारण हे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन काढताना शुअरली 100% मुलं कन्फ्युज होतात. तर त्याच्यासाठी काय करा, हे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. पहिलं, वॉकिंग पर्सनवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड असते. सायकलच्या रिअर व्हीलवर फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन कशी असणार आहे? ऍक्सेलरेट करायचं असेल तर फॉरवर्ड डायरेक्शन, आणि थांबवायचं असेल तर बॅकवर्ड डायरेक्शन. पर्सन बॅक सीटवर जर बसलेला असेल आणि ती मोटरसायकल जर ऍक्सेलरेट केली किंवा स्कूटर जर ऍक्सेलरेट केली तर पर्सन काय होणार आहे? पाठीमागे पडण्याची शक्यता असणार. त्याच्यामुळे फ्रिक्शनल फोर्सची डायरेक्शन फॉरवर्ड, म्हणजे ऍक्सेलरेट केलं की फॉरवर्ड आणि रिटार्ड केलं की बॅकवर्ड डायरेक्शन येणार.